महाराष्ट्राच्या राजकीय जीवनामध्ये 1960 साली महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून आतापर्यंत एका वेळेला एवढी वादळं केव्हाच निर्माण झाली आणि ह्या वादळांकडे पाहून ती वादळं अनुभवून सर्वसामान्य माणूस प्रचंड निराश झालेला आहे. 2014 साली मोदीजी देशाचे पंतप्रधान होईपर्यंत ही स्थिती होती. देशाच्या राजकारणात, राज्याच्या राजकारणात सारखे भ्रष्टाचाराचे विषय आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा राजकारणावर विश्वास उडाला होता. वोटिंग पर्सेंटेज कमी झालं होतं. पण 14ला मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून पुन्हा एकदा वोटिंग पर्सेंटेज वाढायला लागलं तर लोकांना असं वाटतं की नाही आता राजकारणामध्ये काही चांगलं होऊ शकतं. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये ज्या घटना घडत आहेत म्हणजे अगदी 18 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापनेपासून लोक दरवेळेला अचंबितच होतात. हे कसं काय झालं, हे कसं काय होऊ शकतं. तर त्या अचंबित होण्यापासून ते करता 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 प्रचंड फ्रस्ट्रेशन, निराशेकडे महाराष्ट्राचा सर्वसामान्य माणूस चाललाय. इतक्या घटना घडतात. आता काल वाझेंनी NIA ला ते पत्र लिहिलं. आता वाझे हे यांचे महावसुली आघाडीचे किती प्रिय की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्या वेळेला हिरेंच्या हत्येचा किंवा काय आत्महत्येचा विषय निघाल्यानंतर ज्या वेळेला वाझेंना तुम्ही सस्पेंड करा अशी मागणी माननीय देवेंद्रजी लावून लागली. सस्पेंड होऊन आम्ही लॉंग लिव्ह पर्यंत आलो. लॉंग लिव्ह पासून आम्ही पदावर दूर करायला आलो. 9 वेळेला विधानसभा स्थगित करावी. हे केवढं प्रेम तुमचं वाझेंवर, प्रचंड. 1 मिनिट विधानसभेचं जाणं म्हणजे काही करोड रुपयाचं, काही लाख रुपयाचं नुकसान. अख्खा दिवस सदन झालं नाही. आणि दुसऱ्या दिवशी मात्र गृहमंत्र्यांनी, ज्याचा संदर्भ मी पुढे घेणार आहे, गृहमंत्र्यांनी घोषणा न करता संसदीय कामकाज मंत्री अनिल परबांनी घोषणा. अनिल परबांचं जे म्हणणं आहे की एका मंत्र्याचं नाव येणार आहे हे तुम्हाला कसं कळलं वगैरे त्याची सुरुवात तिथे आहे की दुसऱ्या दिवशी 9 वेळा सभागृह स्थगित झालं, दिवसभरासाठी सभागृह स्थगित झालं, काही तुम्ही केलं नाही. इतके वाझे तुमचे प्रिय, त्या वाझेंवर तुमचा आता अविश्वास इतका की त्या वाझेंची माझी म्हणे भेट झाली असेल. NIAच्या कोठडीमध्ये मी जाण्या गिरणी कामगारांचं पोटव्या आणि ते गिरण भागामध्ये आमचं घर. NIAच्या कोठडीत जाऊन सचिन मल्लेची मी भेट घेतली आणि त्यांना असं म्हटलं की परवांचं नाव लिहा, त्यांना असं म्हटलं की पवार साहेबांचं नाव लिहा, असं मी म्हटलं. हे हास्यास्पद आहे. 8वीला असणाऱ्या विद्यार्थ्याला सध्या परीक्षा नाही आहे त्यामुळे त्याला वेळ आहे. अशा 8वीला असणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला हा प्रश्न विचारला की पवार साहेबांनी सुद्धा अनिल परब हे गृह खात्यामध्ये लुडबुड करतात त्याबद्दल नापसंती व्यक्त केली. पवार साहेबांची माझी भेट नाही झाली. तुम्ही माध्यमांनी छापलं की पवारांनी नापसंती व्यक्त केली, अनिल देशमुखांनी नापसंती व्यक्त केली, अनिल देशमुखांनी पवारांकडे कंप्लेंट केली. मग अनिल परबांची गृह खात्यामध्ये लुडबुड ती पुन्हा एकदा सभागृहात दिसली की सभागृहामध्ये उपस्थित आहे अनिल देशमुख. तरी सुद्धा वाझेचं सस्पेन्शन पण नाही, लॉंग लिव्ह पण नाही, त्याचा चार्ज काढून घेण्याची घोषणा अनिल परबांनी केली. अशा अनिल परबांना हे जे सगळं परमवीर सिंगांचं पत्र आहे, या पत्रामध्ये दर महिन्याला 100 कोटी वसूल करण्याचा विषय, अशा सगळ्या विषयामध्ये अनिल देशमुख जसे आहेत तसे आणखी कोणीतरी असतील. मग ते कोण असतील असा अंदाज व्यक्त करायला 8वीचा विद्यार्थी सुद्धा पुरेसा आहे. त्यासाठी ते दर महिने दिसायला लागतात. त्याने म्हणे आता आणि इतके वाजे तुमचे वाईट झाले, वाजे म्हणून तुम्ही काय काय गावातून घेतली ती मोठी गादी आहे. तुम्हाला बाकीचे विषय मांडायचे अर्णव गोस्वामी पासून ते कंगना राणावत पासून देलकर सगळे विषय परमवीर सिंग आणि वाझे म्हणून. वाझे पण वाईट, परमवीर सिंग पण वाईट. आणि त्यामुळे काल परब साहेबांनी आज माझे परम 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 मित्र हसन मुश्रीफ की ज्यांना दिवसातून एकदा माझ्याबरोबर बोलल्याशिवाय झोप लागत नाही, त्याने आताच IBL ला मला वाटतं असं म्हटलंय की चंद्रकांत पाटलांना कसं कळलं 8 दिवस आधी. म्हणजे जसं काही वाझे आणि मी रोज भेटतो जाऊ, त्यामुळे मी भेटणार असतो तर तुम्हाला घेऊन जातो. मला भेटायला घेऊन होतो, बाकीशाला घेऊन जात नाही. तर असे खुळ्यासारखे लहान मुलासारखे प्रश्न यांच्या मनात निर्माण होतात की आधी कसं कळलं. मी आज सांगतो, तर आज मी नवीन घोषणा करतो की येत्या 15 दिवसामध्ये आणखी 2 मंत्र्यांचे राजीनामे छापा.
आणि मग ते झाल्यानंतर मग पुन्हा म्हणा किंवा ह्याला कसं कळलं, मग हे अमित भाईंशी बोलतात का, हे NIA बोलताय का, सगळ्या प्रकारच्या माहिती आहे कशा बोलतात. कॉमन मॅनचा अंदाज आहे की अजून 2 जणांची राजीनामे होती. परवांच्या राजीनामा विषयामध्ये समजा पुन्हा एकदा थोडं वाट पाहून पुढे कोर्टात जाईल आणि कोर्ट आदेश देईल, पण त्यांना आणखी 2 राजीनामे. मला नाव विचारू नका, झाल्यानंतर मला म्हणा की यार तुमचा अंदाज बरोबर. दिस इज अ गेसिंग, हा अंदाज आहे. क्रिकेटच्या मॅच मध्ये पहिले 2 बॅट्समन जे आहेत ते आउट व्हायला थोडा वेळ लागतो, त्या बॉलरला पण त्याला सेटिंग व्हायला लागतं ना जरा. पण 2 गेल्यानंतर मग पुढच्या आपोआप जातात, रांगेने जातात. त्यामुळे हा परब साहेबांचा जो आरोप आहे हा त्यांचा जो त्रागा आहे, त्रागा शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे, सॉरी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, शपथ मुलींची, कशासाठी जा ना चौकीला सामोरं जा ना. तुम्हीच म्हणताय ना की चौकीला सामोरं जाणार आहे. एखाद्या वेळेस न्यायालय असाही निर्णय देईल की परमवीर सिंगाने जे आरोप केले त्याचे आणि त्याच्यातून अनिल देशमुख आणि CBI करणार आहे तर त्याच्यामध्ये परत जोडा असं होईल आणि काय चुकीचं आहे. आता देशमुखांकडे येतो, देशमुखांकडे राजीनामा दिला, निपक्षपातीपणे चौकशी व्हावी ना, ती होऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टात काय आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला हिपोक्रसी म्हणतात की म्हणायचंय की करायचंय. तुम्ही राजीनामा का दिला तर CBI इन्क्वायरी लागल्यानंतर निपक्षपातीपणे इन्क्वायरी व्हावी म्हणून राजीनामा दिला. सुप्रीम कोर्टात कशाला दिला, इन्क्वायरी होऊ नये म्हणून गेले. काय चाललाय का तमाशा. सर्वसामान्य माणूस हा सगळ्याला विटलाय. म्हणजे राठोडांचा राजीनामा मुंडेंचा घेतला नाही, त्यांचं भाग्य चांगलं, थोडे नमस केलेलं दिसतोय, परंतु तो काय पवार साहेबांच्या डोक्यातून विषय गेला असं माझं मत नाही. कारण ही इज कन्व्हिन्स राजकारणामध्ये माणसाने बाकी एकमेकाला 2 द्यावे 2 घ्यावे परंतु स्वच्छ राहिले. राठोडांचा राजीनामा झाला, मुंडेंचा वाचला, देशमुखांचा झाला, आता परवांचं नाव आलं. या सगळ्यातून सर्वसामान्य माणसाला अक्षरशः वीट आलेला आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची मागणी ह्या विषयामध्ये अशी आहे की CBI इन्क्वायरी होईल, एफआयआर दाखल होईल, त्याच्यातून अटक होईल वगैरे सगळं, परंतु मंत्रिपदाचा राजीनामा देणं पुरणार नाही. ही संघटित गुन्हेगारी आहे. संघटित गुन्हेगारीमध्ये सामान्य माणसाला मोका लागतो. या संघटित गुन्हेगारीचे पुरावे जर ऑन पेपर आले तर केवळ राजीनामा पुरणार नाही, मोका लावावा लागेल. सर्वसामान्य माणसाला जो न्याय आहे तो सगळ्यांनाच न्याय असायला पाहिजे. आणि ह्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडल्या, सर्वसामान्य माणसाला जो न्याय आहे तो सगळ्यांना मिळतो. आणि त्यामुळे मी मागणी करतो, राष्ट्रपती राजवटीची मागणी मी करत नाही, परंतु आता राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी काय शिल्लक आहे. पुढच्या मुद्द्यावर येतो, तो सर्वसामान्याचा मुद्दा आहे कोरोना. काय झालं आता केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी काल ठोकलाय की कसं महाराष्ट्रामध्ये तुम्ही मेस करून टाकलेलं आहे कोरोनाच्या ट्रीटमेंटच्या विषयामध्ये. इंजेक्शनचा पत्ता नाहीये, त्याच्यासाठी तुमचे काही प्रयत्न आहेत, त्याच्या काहीसाठी तुमचं मॉनिटरिंग नाहीये, वॅक्सिनेशनसाठी तुमचा गोंधळ चाललेला आहे. प्रत्येक विषयामध्ये जर तुम्ही केंद्राला दोष देणार असाल तर केंद्राकडे राज्य त्यांना चालवायला, राज्य तुम्ही चालवणार, हप्ते तुम्ही वसूल करणार, कोरोनामध्ये भ्रष्टाचार तुम्ही करणार आणि दोष देणार केंद्राला, मग केंद्राकडे राज्य चालवायला द्या. आमची मागणी नाही. पण काही झालं की केंद्र, जयंतराव पाटील उद्धार केंद्र, ते आमचे जितेंद्र आव्हाड उद्धार केंद्र, किती वेळा आकडे मांडले आणि ते साईटवरच असतात की केंद्राने काय काय दिलं, त्याची दिलं तुम्ही वेळ घालवते. पण सातत्याने केंद्र असेल तर सोडा ना राज्य, नाही जाऊ देत तुम्हाला. आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवटीची भाजपची मागणी नाही, पण राष्ट्रपती राजवट येण्यासाठी आणखी काय लागतं हे जरा मला तज्ञांनी सांगतो. माझा तिसरा मुद्दा आहे की नव्याने जे गृहमंत्री झाले दिलीप वळसे पाटील, माझे परममित्र आहे, माझं म्हणणं आहे की त्यांना बळीचा बकरा केलाय, त्यांचं विचारांचं एन्जिओप्लास्टी झालेली आहे. आणि त्यामुळे ज्या प्रकारचं गृह खात्यावर आगामी काळामध्ये रोज येणार आहे तर ते कसं वेळ करू शकणार प्रश्न आहे. पण तो त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा व्यक्तिगत विषय, मैत्री वेगळी आणि पक्ष वेगळा. त्यांनी असं म्हटलं की कोण अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे याचा आम्ही शोध काढतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही गुन्हेगार संघटना आहे. गांधींच्या हत्येच्या बाबतीमध्ये सुद्धा सगळ्या कोर्टाने निर्णय दिला की संघाचा गांधींच्या हत्येमध्ये हात नाही, सगळ्या कोर्टाने निर्णय दिला.
त्यावेळेला तर तुमची सरकार होती. देशामध्ये कोरोना त्याचं लेटेस्ट उदाहरण आहे, त्या सहित सगळ्या आक्रमणांमध्ये, सगळ्या अडचणींमध्ये समाजासाठी कोण धावून आलं? लातूरचा भूकंप असू दे, कुठे पूर असू दे, आता कोरोना असू दे, युद्ध झालं, सगळ्या विषयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या देशासाठी, या समाजासाठी झिजला. हे सांगायला तुम्ही लागत नाही दिलीप वळसे पाटील, हे सर्वसामान्य माणसाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही एक जबाबदार कार्यकर्त्या, जबाबदार नेत्या, माझं तुमच्यावर प्रेम आहे. तुम्ही तुमच्या राजकीय आवश्यकतेपोटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणू नका. तुम्ही हे म्हणा की यातले कोण अधिकारी विरोधी पक्षाला माहिती पुरवतात, आता ते तुमचं प्रशासनावर पकडणे त्याला आम्ही काय करा, पण त्याला संघाचं लेप जाऊ नका आणि संघाचे शोधून काय करणार तुम्ही? खड्याचं काय? कायदा संपलाय का? न्यायालय संपले का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही टोकाची, राष्ट्रावर श्रद्धा असणारी, समाजावर प्रेम असणारी संघटना आहे आणि त्यामुळे तुमच्या वादामध्ये, तुमच्या राजकीय हितासाठी संघाला मध्ये ओढू नका. गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या राजकीय जीवनाला जे रोज सकाळी दिशा देतात, त्यांच्यामध्ये कोणीतरी महिलेने आरोप केला आहे. महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टीची महिला आघाडी आज, महाराष्ट्रात तर महिला आयोग नाहीच आहे गेले 2 वर्ष, केंद्रीय महिला आयोगाला पत्र लिहिणार आहे की त्याने ताबडतोब महाराष्ट्रामध्ये येऊन याही विषयाची, या महिलेने आपल्याला त्रास दिला जातो, 8 कोटी वगैरे काय 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 सध्या कोटी बिटी इतके स्वस्त झाले आहेत, तर त्याही विषयामध्ये आज भारतीय जनता पार्टीची महिला आघाडी केंद्रीय महिला आयोगाला पत्र लिहिणार आहे. त्या महिलेने बहुतेक पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. पंतप्रधानांना पत्र लिहिलं की मग पुरतं, पण आम्हालाही आमची प्रोसिजर पूर्ण करायला लागेल. दादा हिंदी में आपका जो निवेदन है, क्योंकि आपने कई बातें रखी है, आपने कहा एक प्रश्न करून हिंदी बोला. एक निवेदन उंचाव द्या, एक निवेदन उंचाव द्या, म्हणजे मग प्रश्न घेते. दादा आपने जो बातें रखी है वो आप हिंदी में संक्षिप्त में रख लीजिए, और मुख्य तौर पर आपने जो बात कही है कि ये पूरा संगठित गुनहगारी लग रही है, तो मकोका लगना चाहिए, आपका और बीजेपी का क्या स्टैंड है? कल वाजे ने एनआईए कोर्ट में अपने हस्ताक्षर में अपने वकील के सामने एक पत्र दिया. वो न्यायालय ने स्वीकारा नहीं क्योंकि वो कार्यपद्धति नहीं है, लेकिन वो पत्र बाहर आया है जिसमें उन्होंने ये कहा है कि अनिल देशमुख जी ने सस्पेंशन रद्द करते हुए फिर से पोस्टिंग देने के लिए, और पवार साहब का इसमें सहमति नहीं है, तो सहमति बनाने के लिए 2 करोड़ मांगे. ये उन्होंने पहला आरोप किया. सबसे महत्व की बात, उन्होंने दूसरा आरोप किया है मंत्री महोदय अनिल परब जी पर कि इन्होंने एक ट्रस्ट का मामला निपटाने के लिए 50 करोड़ मांगने के लिए कहा, और मुंबई महानगर पालिका से संबंधित कुछ कॉन्ट्रैक्टर 50 उनसे 2-2 करोड़ मांगने का कहा, ऐसा कहा है. और एक बात कही वो थोड़ी इनडायरेक्ट है, वो गुटका वाला वगैरह, ये तो डायरेक्ट कहा है कि मुझे परब जी ने ऑफिस में बुलाया, फिर रिलीज दी वगैरह. तो इस विषय में परब जी का कहना है कि शाम को उनकी बहुत भावुक पत्रकार परिषद हुई. इस भावुक पत्रकार परिषद में उन्होंने कहा कि ये साजिश है, और चंद्रकांत पाटिल को कैसे पता चला कि और एक मंत्री का इस्तीफा होने वाला है? तो 8वीं कक्षा में पढ़ने वाला बच्चा भी बता सकता है कि सदन में आप, गृह मंत्री ने जो घोषणा करनी चाहिए कि वाजे जी को हम पद से हटा रहे हैं, वो सदन में अनिल देशमुख होने के बाद भी, होम मिनिस्टर होने के बाद भी आपने की. फिर पवार जी ने ऐसे कहते हैं कि नाराजगी व्यक्त की कि आप थोड़ा होम डिपार्टमेंट में ज्यादा हस्तक्षेप करते हैं. तो उनमें से लोगों को लगा, मैंने कभी अनिल परब जी का नाम नहीं लिया, मैंने इतना ही कहा कि एक मंत्री का और इस्तीफा हो. उस पर अनिल परब जी का और हमारे परम मित्र जिनको मेरे बारे में बोलने के सिवा रात नींद नहीं लगती, हसन मुश्किल, उन्होंने कहा कि चंद्रकांत पाटिल को कैसे पता चला, इनका वाजे से कुछ संबंध है. अरे क्या मूर्खता है भाई. एनआईए में जाकर वाजे जी को मिलने की मेरी क्या औकात है? मैं एक सिंपल मिल मजदूर का बेटा हूँ. लेकिन ये कोई भी बता सकता है ना वही कि अब अगला नाम कौन सा है, कौन हैंडलर है, ये कोई भी बता सकता है. और उन्होंने ये कहा कि मैं सबके लिए तैयार हूँ, हिंदू हृदय सम्राट करके बाला सरकार के शिवसेना को, अच्छी बात है. तो आप सीबीआई जो अनिल देशमुख की
उसकी इंक्वायरी करेगी, उसमें अपना भी नाम डाल, क्योंकि कोर्ट तो वही कहेगी ना कि भाई एक लगभग समान आरोप है, तो अनिल देशमुख जी की इंक्वायरी सीबीआई करने वाली हो तो इसमें इनका भी नाम डालो। तो आप कहिए ना कि दो बार क्यों एजेंसी आना, सीबीआई की इंक्वायरी करने में नाम डालो। मुझे लगता है कि ये पूरा महाराष्ट्र संतुष्ट हुआ है इन सब कारनामों को देखकर। यदि मैंने कहा कि और 2 मिनिस्टर का 15 दिन में इस्तीफा होने वाला है, तो क्या मुझे मारने वाले? 15 दिन के बाद ये कहेंगे अरे भाई आपको कैसे पता चल रहा है? पता चलता है दिस इज गेसिंग, ये तो अंदाज है भाई, दिखता है कि अब आप क्या आगे होने वाला है। तो इसलिए मेरी मांग ये है कि नॉट ओनली इंक्वायरी, नॉट ओनली एफआईआर, ये ऑर्गेनाइज क्रिमिनल एक्टिविटी है, संगठित गुनहगारी है, संगठित गुनहगारी पर बोका लगता है। जो सामान्य व्यक्ति को न्याय, वो मंत्री को भी न्याय। इस देश में, राज्य में इसी प्रकार के उदाहरण हुए हैं कि जिसमें किसी को भी अलग किया नहीं गया। तो ये संगठित गुनहगारी, ऑर्गेनाइज क्रिमिनल एक्टिविटी, ये यदि ऑन पेपर आती है तो इसमें मौका लगना चाहिए, बाकी सामान्य आदमी के जैसे जेल में। राष्ट्रपति राजवट आनी चाहिए, ऐसे मैं डिमांड नहीं करता, भारतीय जनता पार्टी का राज्य का अध्यक्ष हूं मैं, लेकिन राष्ट्रपति राजवट आने के लिए और क्या होना चाहिए भाई? कोरोना में अपयश है, हर रोज मंत्रियों ने पैसे लिए वगैरह विषय सामने आते हैं, मंत्रियों के महिलाओं के साथ संबंध आते हैं। अब और कितने मिनिस्टर के इस्तीफा होने के बाद राष्ट्रपति राजवट लगती है? एक बार निकष माननीय मुख्यमंत्री महोदय को बताया, उन्होंने डिमांड करनी चाहिए कि राज्य चलाना असंभव हुआ है कि यहाँ भी राष्ट्रपति राजवट। वैसे तो हर विषय पर तो आप केंद्र करते ही हो, तो इसका अर्थ है कि आपको कुछ जम नहीं रहा है, आप होकर राष्ट्रपति को पत्र लिखिए कि मुझे जम नहीं रहा है, आप आपका सेक्शन लाइए। दूसरा मुद्दा जो है मेरा बहुत महत्व का कोरोना से संबंधित है कि इस विषय में भी जिस प्रकार से चल रहा है वो बहुत भयावह है। कल 1 लाख संख्या क्रॉस हुई। आपको देवेंद्र जी ने शब्द दिया कि ठीक है हम सरकार करेंगे, शायद राज ठाकरे साहब ने भी दिया, वो शनि रवि के लॉकडाउन के लिए किया। आपने तो पूरा लॉकडाउन ही कर दिया। हम बार बार ये बोल रहे थे कि लॉकडाउन को हमारा विरोध नहीं, लेकिन लॉकडाउन के बाद सामान्य आदमी को जो आर्थिक नुकसान होता है उसकी चिंता करो, क्यों नहीं देते हो आप? आपने 2-2 करोड़ रुपए आमदारों को बढ़ाए विकास में, वो होता है 700 करोड़। 700 करोड़ में कम से कम 4 सेक्टर को आप महीने का मदद कर सकते हैं। रिक्शा वालों को दे सकते हैं 5-5 हजार रुपए, फिर घर में काम करने वाले ताई को दे सकते हैं 2-2 हजार रुपए, तो कट करो हमारे 2-2 करोड़ रुपए, तो 700 करोड़ आपके हाथ में जाते हैं। तो कोई भी आप पैकेज नहीं देंगे। ये लॉकडाउन को हमारा विरोध नहीं, लेकिन इन सब बातों का क्या, कल 200 शहरों में व्यापारी रास्ते पर उतरे। व्यापारी नॉर्मली आंदोलन के मूड में नहीं रहता है, वो बेचारा अपना धंधा अच्छा, अपना घर अच्छा, रास्ते पर उतरे। उन्होंने कहा कि जो हमारा करना है तो हम दुकान ओपन करेंगे। तो इस विषय में भी सरकार में चिंता करती है। सबसे महत्व की बात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ से संबंधित कितने लोग हैं वो हम ढूंढने वाले हैं। दिलीप वळसे पाटील कहते हैं, तो क्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आतंकवादी संगठन है, दहशतवादी संगठन है? हाँ, जिस महात्मा गांधी जी के हत्या में राष्ट्रीय स्वयंसेवक का नाम जोड़ा गया था, उसमें भी सारे कोर्टों ने, तब आपका राज्य था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का इसमें संबंध नहीं बताया है। देश में जब जब संकट आए, अभी कोरोना, पहले भूकंप, अतिवृष्टि, सारे विषयों में संघ के स्वयंसेवक जाते हैं। संघ के स्वयंसेवक देश प्रेमी है, समाज प्रेमी है, ये सर्टिफिकेट आपने देने की आवश्यकता नहीं है। ये क्या नया निकाला आपने? राष्ट्रीय स्वयंसेवक संबंधित कितने अफसर हैं, देखते क्या करेंगे उनका? ये कानून खत्म हुआ है, कोर्ट खत्म हुआ है, ये आपका राज है, ये बुलाई जाइए क्या? तो ये हम नहीं बर्दाश्त करें। दादा, काही वेळापूर्वी शरद पवारांनी फेसबुक माध्यमाच्याद्वारे राज्याच्या जनतेशी संवाद साधला। प्रामुख्याने महाविकास आघाडीचे प्रत्येक नेते केंद्र सरकारवर बोट दाखवतात कोरोनाविषयी, आणि यामध्ये शरद पवारांनी स्पष्टपणे म्हटलं की केंद्राचं आरोग्य खातं सर्व राज्यांच्या पाठीशी आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। केंद्र सरकारची पाठराखण स्वतः शरद पवारांनी केली। त्याचा राजकीय अर्थ काय नेमकं मला माहित नाही, परंतु त्याचा अकॅडमिक अर्थ असा की जो कोणी प्रामाणिक माणूस आहे ना, माझं म्हणणं खरं ऐकलेलं खरं म्हणायला, खोटं ऐकलेलं खरंच म्हणायला ना, 1 कोटी
6 लाख व्हॅक्सिन तुम्हाला दिली, त्यातली जवळजवळ 8 लाखाच्या आसपास, म्हणजे मला तो आकडा चुकलो तर मला माफ करा, पण 8 लाखाच्या आसपास व्हॅक्सिन तुम्ही 6 लाखाच्या आसपास व्हॅक्सिन तुम्ही वाया घालवली. तर वाया कशी जातात? तर करत रेकॉर्ड तयार. अजूनही डॉक्टर्स, नर्सेस ही जी एखाद्या कोरोना योद्धे आहेत त्यांचं व्हॅक्सिनेशन पूर्ण झालं नाही. आणि त्यामुळे उठसूट केंद्रावर आरोप करणं बरोबर नाही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला केंद्र करायचं असेल तर आम्हाला राज्य चालवता येत नाही, म्हणून तुम्ही केंद्राकडे राज्य सोपवा, त्याचं राष्ट्रपतीला मंजुरी करा. आता पंढरपूरमध्ये अनिल पवारांची जी आता सभा होते तिथे प्रचंड गर्दी झालेली आहे. कोविड नॉर्म्सचं पालन त्यांच्या स्वतःच्या रॅलीमध्ये होताना पाहायला गेलं, ते यावर तुमची काय झालंय, एका अर्थाने मोगलाई आलेली आहे. हम करे सो कायदा, आम्ही कुठलेही कायदे पाळणार नाही. आता मग पवार साहेबांनी फेसबुकच्या माध्यमातून काय अपील केलं की सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आम्ही सहकार्य करतो, आमचा प्रचंड विरोध होता, पण आम्ही एका शब्दाने बोललो का? आता अजित पवार ऍक्शन घ्या ना, आहे का उद्धवजींची? मग घ्या शरद पवार, अजित पवार ऍक्शन. आता दुसरा त्याला महत्वाचा विषय आहे की राज्यात व्हॅक्सिन पुरवठा आहे आणि 3 दिवसाचा स्टॉक उरलेला आहे, अशा पद्धतीचं आरोग्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. आणि केंद्र सरकारचं म्हणणं आहे की जेवढे व्हॅक्सिनेशन पाहिजे तेवढं डोस द्यायला तयार आहोत. पण एकंदरीत राज्य आणि केंद्रामध्ये हे वारंवार अशा पद्धतीचं स्टेटमेंट पाहायला मिळतात. तुम्ही कसं बघता? कारण कोल्हापूरमध्ये पण अनेक सेंटरचे राज्य गेले 18 महिने राज्य नेहमी हा प्रयत्न करतंय की आपलं अपयश घालण्यासाठी. मग पैसे नाही काय जीएसटी आले ते सांग ना बाबा, व्हॅक्सिन नाहीये, मग काय इंजेक्शन नाहीये. अरे पण तुमचं काही जबाबदारी आहे की नाही? व्हॅक्सिन केंद्राने पाठवलं पाहिजे असं तुम्ही केंद्र जा ना दिल्लीमध्ये. बाकी बरे भटकता इकडे तिकडे, दिल्लीत जा, बसा आरोग्य खात्याबरोबर. व्हॅक्सिनचा मी काय अधिकृत माणूस नाही, पण व्हॅक्सिनचा तेवढा होता नाहीये. पण त्याचं केंद्राने ते प्लॅनिंग केलेलं आहे. तर तुम्हाला असं सांगितलं होतं की बाबा व्हॅक्सिन हे एका माणसाला 2 द्यायचे, तर तुम्ही एकाच एक काढून ठेवलं का? नाही केलं. तुम्ही पहिलं इंजेक्शन देण्यामध्ये साठा संपवला, आता दुसरं कधी द्यायचं? नशिबात त्यांनी डिक्लेअर केलं सिरम लॅबोरेटरी की मग 45 दिवसानंतर दुसरं द्यायचं. मी घेतलं तर माझा आजच होतं 9 तारीख. तर दुसरं इंजेक्शन द्यायला तुम्ही शिल्लक ठेवलं, पहिलेच देऊन टाकले आणि दुसरं नाही दिलं त्याचा इफेक्ट होणार म्हणजे मेस केवॉस, नो प्लॅन. दादा इस विषय पे हिंदी में भी जानना चाहेंगे कि जो वैक्सीन की बार-बार कही जा रही है कि पर्याप्त वैक्सीन नहीं है और महाराष्ट्र के लोग आ रहे हैं सेंटर को तो वापस भेजना पड़ रहा है, केंद्र और अपनी गति बढ़ाए वैक्सीन भेजने की, ये जो अपील का स्वास्थ्य मंत्री की, इस पे आपका क्या मत है? ऐसे है कि हर विषय में केंद्र की ओर अंगुली निर्देश करना, कोई हम पैकेज क्यों नहीं दे रहे तो जीएसटी नहीं बना रहे, बिना उसकी बात करो ना. ऐसे 1 करोड़ 6 लाख वैक्सीन भेजे, उसमें से 6 लाख मुफ्त गए. इसका पहले हिसाब लगाओ. और सबसे महत्वपूर्ण बात, केंद्र ने कहा था कि 1 को 2 वैक्सीन देने की व्यवस्था करो. आपने तो पहला वैक्सीन देने में ही सारा आपका स्टॉक समाप्त कर दिया. अब जिनका दूसरा वैक्सीन लेने का समय आपका क्या करने वाला? दिस इज नॉट प्लानिंग. यदि केंद्र वैक्सीन में थोड़ा कम सप्लाई भेज रहा है तो आप दिल्ली जाइए, आरोग्य मंत्रालय से बैठिए, वो अखबारों में आरोप करने से क्या? लेकिन सर उसमें राजेश टोपे का ये कहना है कि दूल्हा भाव जो है केंद्र की तरफ से बाकी राज्यों के मुकाबले किया जा रहा है. मतलब हमारे राज्य की पॉपुलेशन शायद हर्षवर्धन जी ने सारे आंकड़े बताए हैं जो स्पष्ट है कि कोई दुजावा वगैरह चल नहीं रहा है. केंद्र पॉपुलेशन के अनुसार सबको 2 वैक्सीन देना चाहिए तो वो सिक्योर होता है, उस प्लानिंग से भेज रही है. और यदि स्टॉक समाप्त होने में आया है, आपकी गलती के कारण हुआ है, केंद्र भेजेगा. आई एम नॉट अ केंद्र, तो केंद्र को उन्होंने जाकर दिल्ली में बैठा नहीं. दिल्ली में काम होने के लिए जाना पड़ता है, बैठना पड़ता है. बाकी राज्य उस प्रकार से करते हैं, आप लोग जाना पड़ता माझं जे पत्र आहे त्याच्याबद्दल शिवसेनेचे नेते संशय व्यक्त करतात. तर त्यांना ते ऑथेंटिसिटी बद्दलच खात्री नसेल तर मग खुलासा करायला अनिल परवांनी घाई केली आहे का? आणि जर माझे जे साधू संत नाहीये जसं संजयराव म्हणत असतील तर त्याला लादेन म्हणतात, तो लादेन नाहीये असं म्हणण्यासाठी तुला घाई केली का? नाही, माझे कालपर्यंत संत होते की ज्यांच्यासाठी विधानसभेचा अख्खा दिवस तुम्ही वाया घालता. मग आता ते संत नाही आहे आणि ते बदमाश आहेत हे नव्याने तुम्हाला साक्षात्कार झालेला दिसतोय. वाझेंचं पत्र खरं की खोटं? मी तेच म्हणतोय ना की अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपासाठी हायकोर्टाने
सीबीआय इन्क्वायरी लावली. त्याच्यानंतर आता परवानचा नाव टाका, म्हणजे वेगळं काय करावं लागणार नाही. दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा कल तो. अनुज पर मुझे कहा है कि किसी भी इंक्वायरी के लिए सामने जाने के लिए मैं तैयार हूँ. संजय राऊत असं म्हणाले की खरा शिवसैनिक खोटी शपथ घेणार नाही, महाराष्ट्राची प्रतिमा कलंकित करण्याचा डाव आखला गेलाय. संजय राठोडांचं काय? संजय राऊत हा? संजय राऊत असं म्हणाले. मी म्हटलं संजय राठोडांचं काय झालं? ते खरे शिवसैनिक नव्हते, त्यांनी शपथ घेतली नव्हती. तुमच्यावर झालेल्या आरोपांचं काय करायचं? आम्ही आता केंद्रीय महिला आयोगाला लिहितोय पत्र. मला असं वाटतं की राजकारणामध्ये शेवटपर्यंत लढाई लढायची असते, पण ती असत्याची नाही. कुठेतरी आपल्या कार्यकर्ता, आपल्या नेत्याला सुद्धा तो दोषी असं लक्षात आल्यानंतर पाठीशी न घालता जर आपण त्याला शासन ऑन ओन देत बसलो. म्हणून मी काल एक लाईनचा ट्विट केलाय की आता अनिल परवांच्या राजीनाम्यासाठी सुद्धा न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहावी लागणार का? तर याच्यामध्ये ऑन ओन जर तुम्ही निर्णय घेतले तर समाजामध्ये विश्वास निर्माण. परवानगी असं म्हटलंय की या प्रकरणात माझा राजीनामा देण्याचा प्रश्न नाहीये, पण तशी काही तुमची मागणी आहे का की चौकशी करून तुम्ही राजीनामा द्या? नाही, माझी कशाला, सर्वसामान्य माणसाची मागणी असणार ना की जर तुमच्यावर ऑन पेपर एका ऑफिसरने आरोप केलेले आहेत तर एवढं तर आपण भान ठेवलं पाहिजे किंवा माझ्यावरचे आरोप निर्दोष मी आहे होईपर्यंत मी वाजलो. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये न्यायालयाने साधं स्ट्रिक्चर पास केलं, नापसंती व्यक्त केल्यानंतर 2 मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिले. 2 समीर प्रश्न असा आहे की एवढं सगळे घडामोडी होत आहे पण मुख्यमंत्र्यांचं मौन आहे. प्रश्न असा आहे की त्यांचे मौन, सगळ्या गोष्टी हतबल झालेल्या आहेत, आता बाहेर गेलेल्या आहेत म्हणून ते मौन आहे का? आणि त्यामुळे शरद पवारांना समोरून फेसबुक लाईव्ह करून सांगावं लागते केंद्रात आणि राज्यात समन्वय सर्वांनी सहकार्य करावं. त्यांची पूर्वीसारखा संवाद नसल्यामुळे त्यांची आता मनस्थिती काय आहे आणि मनस्थितीवर स्थिती अवलंबून असते. ती स्थिती काय मला माहिती. तुमचा पूर्वीसारखा संवाद त्यांच्यासोबत सुरू होणार आहे का? त्यांच्या आरोग्याची चौकशी वगैरे केली का विचारपूस? नाही, असं आहे की गेल्या 18-20 महिन्यामध्ये साधारणतः 100च्या वर पत्र लिहिली, काही दोघांचं उत्तर काही आलं नाही. काल तर दिवसभर MPSCच्या विद्यार्थ्यांनी माझं सगळं डोकं खराब करून लागलं. त्यांना हाजून असं म्हटलं की नाही रे बाबा, मी हतबल आहे, मी काय करणार? तर उद्धवजींना पत्र लिहिलं. ते जर पत्राची दखल घेत नसतं, माझ्यासारखा जो एका पक्षाचा, राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे, त्याच्याशी कोण बोलत नसेल किंवा याच्यामध्ये काय मागवणार? शेवटी गळ्याशी आल्यानंतर देवेंद्रजीशी परवा बोलले किंवा लॉकडाऊन विषयात तुम्ही मदत करा. त्यामुळे संवाद आमच्यामधून असा काही अडचण नाही, पण तो फोन उचलला गेला पाहिजे, बोलणं व्हायला पाहिजे, रिसिव्हिंग बोर्डला असायला पाहिजे. आम्ही व्यापारीचे रस्ते उतरले, त्याला भाजपचे एक प्रकारे फूस अशा पद्धतीचा आरोप केला म्हणजे आपलं काय म्हणणं? ते लहान मुलं आहेत ना, चॉकलेट देऊन त्यांना आणलं असतं, गाडवपणा मूर्खपणा चाललं. सर आपने कहा 2 मिनिस्टर्स ऑलरेडी टेंटेड है, लेकिन और 2 मिनिस्टर्स पाइपलाइन में है. आपने कहा सिर्फ गेसिंग है, सिर्फ गेसिंग है या फिर सही में आने वाले समय में और 2 मिनिस्टर जो है आप उनका नाम उजागर करेंगे? मैंने टोपी फेंकी है, किसके सर पर बैठे देखते हैं. चला की बैठे